राज्याचं अधिवेशन सुरू आहे. आज आर्थिक बजेट होतं, तरी पण सरकारने यांना वेळ देऊन त्यांच्या मागण्याबाबत मंत्री महोदय गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय दिलं आश्वासन, त्याबद्दल PR संदर्भात बोलत आहे. बाचकर युवा प्रकल्प आज शासनाने गेल्या 4 तारखेपासून आमरण उपोषणासाठी बसलो होतो आणि वारंवार शासनाला आम्ही आमच्या ज्या मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या याची विनंती करत होतो कारण की हा जो प्रश्न सुटवता एक बैठक घेतल्यानंतरच सुटू शकतो. आणि हा जो विषय येतो जमिनी बाबतीत येतो, मुलांच्या सर्व्हिसच्या बाबतीत 50% असेल, 15% असेल, या सर्व ज्या गोष्टीच्या ज्या मागण्या आहेत या सर्व त्या मान्यता ही माननीय मुख्यमंत्र्यांची लागली. म्हणून आम्हाला ज्या गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचं एक अधिकृत पत्र का बुवा अधिवेशन झाल्यानंतर आम्ही बैठक घेऊ याबद्दलचं पत्र आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी आज दिलं. आणि आम्ही आता ते एक समाधानी या बाबतीत असं झालो की मुख्यमंत्र्यांसोबत आमचे मीटिंग बाबतीचं पत्र दिल्यामुळं आम्ही आज हे उपोषण सोडत आहोत. याचं एक आम्हाला एक चांगलं पाऊल म्हणता येईल की एक मार्ग सापडतो या माध्यमातून. म्हणजे तुमचं म्हणणं काय, तुम्हाला आज आनंद वाटतोय का तुमच्या सरकारने मागण्या मान्य केल्या, तुमचं काय म्हणणं? तुम्हाला बरं वाटतं का तुमच्या मागण्या मान्य झाल्या? ह्या वयात तुम्ही आंदोलन करायला आलाय मैदानामध्ये, तुमचं काय म्हणणं आहे सरकारचं बद्दल? आता आम्हाला जो पत्र दिला, आम्ही 4 तारखेपासून इथं आमरण उपोषणाला बसलो होतो, त्याच्यात आमचं समाधान तर झालं, पण आमची ही बैठक लागली नाही. तर याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षा मोठा जेल भरो आंदोलन करू आणि हा पूर्ण आंदोलन महाराष्ट्र लेवलचा राहील, याची शासनाने दक्षता घ्यावी. न्यायालयाची भूमिका, सरकारचं आश्वासन आणि मैदानातलं आंदोलन. सरकारने जर पुढील अधिवेशनापर्यंत जर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यांनी दिलेला आहे. आझाद मैदान, रमेश आताडे, PR न्यूज. नमस्कार, माझे नाव सुलोचना सुरसेवक आहे. मी राहणार कमकासूर. मी बावनथडी प्रकल्पग्रस्ताकडून आलेली आहे. तेच आमच्या ह्या आझाद मैदानावर महाराष्ट्राचे सगळे प्रकल्पग्रस्त आहेत आणि आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला जमीन ज्यावर जमीनच पाहिजे आणि आमच्या ज्या कुटुंबामध्ये सुशिक्षित मुलं आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार त्यांना सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावा. आणि जे आम्ही 100% आदिवासी आहोत प्रकल्पग्रस्तामध्ये, त्यांना जे शेती घेतली आणि धरणामध्ये आमची पूर्ण शेती डुबीत झाली, तर त्याच्यामध्ये आम्ही शेतीपासून बेरोजगार झालो. तर त्यासाठी आम्हाला बेरोजगारी भत्ता म्हणून आर्थिक पॅकेजच्या स्वरूपामध्ये आर्थिक पॅकेज पाहिजे. तुमचं काय म्हणणं? आम्ही अप्परवर्धा प्रकल्प वर्धा जिल्हा यातून बोलतो आहे. माझं नाव विनोद विरुळकर. आम्ही अनेक वर्षापासून या संघटित कार्यातून काम करत आहे, परंतु अजूनपर्यंत शासनाने दखल घेतलेली नाही. 2023मध्ये सुद्धा अशा तऱ्हेचं आंदोलन आम्ही आझाद मैदानावर मंत्रालयामध्ये केलं होतं, त्याचीसुद्धा दखल शासनानं आतापर्यंत घेतलेली नाही आहे. आता जर शासनानं दखल घेतली नाही तर आमचा हा अजून पुन्हा उद्रेक वाढत जाईल आणि चांगल्याच तऱ्हेनं महाराष्ट्र लेवलवर या आंदोलनाची दखलंदाजी शासनाला घ्यावी लागणार. परत असं न झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही निवेदन आज जे मागं घेत आहोत, जलसंपदा मंत्री यांच्या म्हणण्यानुसार याच्यात आम्हाला काही तथ्य वाटत आहे आणि त्यांनी त्याची दखलंदाजी घेऊन शासनापर्यंत पाठपुरावा करावा आणि आम्हाला प्रकल्पग्रस्तांना सर्वांना न्याय द्यावा, हीच आमची युवा कृती समिती संघर्ष समितीतर्फे मागणी करतो. आणि मुख्यमंत्री साहेबांना यावर सर्वात चांगल्यात चांगलं यश येवो हीच अपेक्षा ठेवतो.